छत्रपती संभाजीनगर मध्ये आहोत. VS लाईव्ह वर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आता आलेलो आहे मथुरच्या जवळ आणि भाऊंना विचारूया कसं आहे, काय नियोजन. भाऊ, पुढचं नियोजन काय आहे आता मथुरचं? कधी आला मथुर? नमस्कार, जय शिवराय. थोड्या वेळापूर्वी आपल्या सर्वांचा लाडका मथुर याचं आगमन आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये एका फार्म हाऊसला झालेलं आहे. राहुल भाई पाटील ते पण थोड्याच वेळात इथं आगमन त्यांचं पण होणार आहे. आणि मराठवाडा, विदर्भ, नवे तर उत्तर महाराष्ट्र सगळ्यांची एक इच्छा होती की बाबा मथुर आपल्या भागात आला पाहिजे, मथुर आणि लखन ही जोडी पळाली पाहिजे. आणि सगळ्या प्रेक्षकांच्या, फॅन फॉलोअरच्या सगळ्याच्या इच्छेनुसार येणाऱ्या 18 तारखेला लखन आणि मथुर ही जोडी पळणार आहे. आणि सगळे प्रेक्षक जी त्यांच्या मनात त्यांनी जी इच्छा ठेवली होती ती इच्छा पूर्ण होणार आहे. ओके. शोभ दादा, आता पुढचं नियोजन काय आहे नेमकं मथुरचं? याच्यानंतर आता तुम्ही संभाजीनगरला तर आल्याच आहात, आणि काय प्रेक्षकांची काय इच्छा दिसते तुम्हाला इथं संभाजीनगरला आली? इच्छा तर आता इथे येऊन म्हणजे 10 मिनिटं झाली, पण मथुरचे जेवढे फॅन फॅमिली होती, जेवढ्यांची इच्छा होती मथुर छत्रपती संभाजीनगरला यावा, तेवढे फॅन इथे उपस्थित आहेत आणि अजून येतात. हे बघून एक चांगलं वाटतंय आणि पहिल्यांदाच इकडे आलोय, त्याच्यामुळे सर्वांचं प्रेम भेटते आणि सर्व जेवढ्यांची इच्छा होती तेवढ्यांची 8 तारखेला 100% पूर्ण होणार. लखन आणि मथुर पळताना दिसणार. दादा कधी येणार आहे आता? दादा पण थोड्या वेळातच येणार आहेत. कारण आता चाहत्यांची खूप इच्छा आहे दादाला भेटण्यासाठी. दादा मागील 1-2 वर्ष आधी आले होते सायगावच्या अड्ड्यावर, पण आज डायरेक्ट मैदानावर 3 फेऱ्याच्या मैदानात पहिलंच मैदान आहे छत्रपती संभाजीनगरला. दादा पण येणार आहेत थोड्याच वेळात आणि जेवढी आमची टीम आहे सर्व पूर्ण तेवढी येणार आहे. समीर भैया असतील, सागर कालबोर असेल, अच्युत ड्रायव्हर असेल, सर्व आपली टीम इथे उपस्थित राहणार आहे. आता आपल्या गाडीचा ड्रायव्हर कोण असेल? पण तरी ड्रायव्हर आपला किशोर भाऊ आणि अच्युत 2 ड्रायव्हर आहेत. एखादा फेरा 1-2 फेरी किशोर भाऊ किंवा 1 फेरा अच्युत, अशी गाडी पळणार आहे. आपलं हे जे नियोजन झालंय एकदम मैत्रीपूर्ण झाल्याचं दिसून येत आहे, कारण ड्रायव्हरची कुठली आपली नाराजगी नाही का, याला बसवा त्याला बसवा असं नाही. काय जेव्हा पण नियोजन आपण करतो तेव्हा दिल खुलासपणे आणि एकदम मोकळ्या मनाने पहिला झाला पाहिजे, तेव्हाच ते यश मिळतोय. काचकूच करून जेव्हा गाडी एकत्र जुळून आणतो तेव्हा काय त्या गाडीला यश लाभत नसतोय. आणि हा पहिला म्हणजे संजयराव भाऊ असतील, दादा असतील, यांच्या एकदम मन मोकळेपणाने झालेला आहे, त्याच्यामुळे गाडी अतिशय छानच पळताना दिसेल. आणि याच्यामध्ये राहुल भाईचं, दादाचं आपल्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर खास करून प्रेम आहे. आणि ते त्यांचं नेहमी ज्या वेळेस ते बाईट देतात, बोलतात, त्याच्यातून त्याने आपल्याला नेहमी दिसून आलेलं आहे. आणि त्याच्यानुसार बोलणं झाल्यानंतर 1 मिनिटात पायरा झाला. आणि नुसतं पायराच नाही झाला तर बैल सुद्धा आपल्या छत्रपती संभाजीनगरला मथुरचं आगमन झालं. म्हणून हा मनमोकळ्यापणानेच नाही तर एकदम एकमेकाच्या विश्वासाला कुठे तडा न जाता आणि फक्त प्रेक्षकांच्या इच्छे खातीर झालेला आहे. राहुल दादाला खरंच म्हणतात दिलदार मनाचा राजा माणूस. तसा 100% दिलदार मनाचा राजा माणूस आहे. कारण गोरगरीब गाडा मालकासाठी लढणारा एकमेव माणूस होता. खूप काही आहे, पण एक संभाजीनगरला आला पण एवढं खूप चालू असताना आपण 3 फेऱ्याच्या मैदानाचं बघतोय सध्या काय. आणि त्यांच्या सोबत आपण सुद्धा आहे आणि त्यांचे हात बळकट करायसाठी आपण काम करतोय 100%. आता क्रेज कळेलच आपली मैदान मध्ये राहुल भाईची, मथुरची काय पटेल तुम्हाला. तर आता पब्लिक दिसेल काय खुश होती, काय आवाज चालला. 100% न भूतन भविष्य पब्लिक. पण पब्लिक म्हणजे पूर्ण छत्रपती संभाजीनगरच नाही तर आपण जेवढे राहुल भाईची चाहते ते तर आपल्याला नक्कीच दिसेल किती म्हणून. सोबत पळून प्रेक्षकांचे डोळ्याचं उद्या म्हणजे 18 तारखेला पारणं भेटणार आहे. 100%. धन्यवाद. आपण बघू शकता, आपण आलेलो आहे लखनच्या गोट्यावर आणि मथुर आल्याचा आनंद लखनला दिसूनच येत आहे. लखन एकदम फ्रेश आहे आणि ही जोडी आपल्याला बघायला भेटणार आहे. मथुर लखन 18 तारखेला बांगशी माताच्या गडाच्या पायथ्याशी मैदान आहे 3 फेऱ्याचं. त्याच्यात सर्वांच्या गळ्यातील महाराष्ट्रातील ताईट मथुर राहुलभाई पाटील यांचं काळीज याचं नेमकीच छत्रपती संभाजीनगर मध्ये आगमन झालेलं आहे. लखन आणि मथुर ही जोडी पळणार आहे 18 तारखेला बांगशी माताच्या गडाच्या पायथ्याशी. त्याच्यामुळे फार सुंदर असं नियोजन केलेलं आहे सर्जेराव भाऊ यांनी. डायरेक्ट मथुर मुंबईवरून इथं आलेला आहे संभाजीनगरला.
आपल्याला वाटलं होतं भरपूर जणांना की मथुर येणार नाही असं, पण आलेला आहे. दादांचं फार प्रेम आहे आपल्या भागावर. दादा नेहमी आपल्या भागाशी गोरगरीब गाडा मालकांसाठी बोलत असतात. हे आता दिसूनच आलेलं आहे आपल्याला कायम. दादा काळीजच आहे सर्वांचं, आणि दादाचं काळीज मथुर याचं नेमकंच आगमन झालेलं आहे.